आताच्या घटना पहा ना तुम्ही, प्रॉपर्टी, गाड्या, बंगले सगळ्या गोष्टी आहेत. पण हा महिनाच एवढा खराब आहे तुम्हाला सांगते ना. दोन दिवसाला काहीतरी प्रकरण ऐकायला येत आहेत. सगळ्यांना सोशल मीडियावरती सगळ्या घटना माहिती होत आहेत. आज मला सांगा, मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखाच असावा. रावणासारखा मुलगा कामाचा नाहीये. आज विचार केला जातोय, एक काळ होता सगळे लोक मुलींना आरोपी, मुलींना दोषी ठरवायचे, मुलींच्या वरती आरोप करायचे. का? मुलगी ही स्वतः अंग प्रदर्शन करते, व्यवस्थित कपडे घालत नाही, नको त्या ठिकाणी फिरते, रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत फिरते. पण या 4-8 दिवसापूर्वीची घटना जर पाहिली, 3 वर्षाच्या पोरीनं असा कुठला अपराध केला होता, कुठलं अंग प्रदर्शन केलं होतं, कुठल्या गोष्टीची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती. अहो, ज्या माता पित्यानं एका लक्ष्मीला जन्म दिलेला होता, आयुष्यभर काहीतरी स्वप्न रंगवली असतील, आपली मुलगी सुद्धा लग्न होऊन सासरी जाईल, आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखं त्या पुरीला सांभाळावं. पण सगळा आनंद सुख सोहळा पाण्याच्या अगोदरच कुठंतरी एवढे हाल होऊन मुलींची हत्या होत असेल, तर त्या मायबापाचं अंतकरण काय म्हणत असेल. लांबून घटना ऐकतोय मी तर सांगते, 2-3 दिवस सोशल मीडियावरती जर पाहिलं तर फक्त तेच प्रकरण ऐकायला भेटायचं. जेव्हा त्या घटना ऐकल्या आणि त्या पोरीच्या बापाचं बोलणं ऐकलं ना, कित्येक त्या पोरीच्या सोबतचे व्हिडिओ, भगवान परमात्माने सुद्धा लाजावं, एवढे सुंदर हसलेला तिचा बाप आहे, देवापेक्षा सुद्धा सुंदर दिसतो. पण ती पोरगी गेल्याच्या नंतर त्या बापानं वर मान करून सुद्धा कोणत्या सोशल मीडियाकडे पाहून बोलणं नाही केलं. किती लोकांनी आंदोलन केले आणि काय केले. 3 वर्षाची त्या बापाची पोरगी परत भेटणार आहे का? सांगण्याचं तात्पर्य नाही, बोला संस्कार देता आले तरी चालेल, पण पोरींना रात्री बेरात्री दिसलेली प्रत्येक स्त्री स्वतःची आई, स्वतःची ताई हे म्हणायला तुमच्या लेकराला शिकवलं तरी खूप झालं. पहा, मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखाच असावा, चांगल्या विचाराचा पाहिजे. काय काय घटना घडतायत. बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे. परत लग्न झालेली मुलगी 10 महिन्यात फक्त पोरीची हत्या केली. का? सासरच्या लोकांनी. काय लोक वागायला लागलेत मी सांगते. काही कालांतराच्या नंतर आपण म्हणायचो कलियुगामध्ये खूप वाईट गोष्टी आहेत, पण कलियुगामध्ये सुद्धा आताचं वर्णन केलं ना, तर कलियुगाचे सुद्धा आपण पाहिलं, काही दिवसांनी जग बुडाल्याशिवाय राहत नाहीये. यावर्षी एवढा महापूर आलेला आहे, एवढा पाऊस पडला की कित्येक लोकांचे घर परिवार, घराचे घर उद्ध्वस्त झालेत. धान्याचा कण सुद्धा घरात नाही आला. याला कारणीभूत फक्त याच घटना आहेत. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेतील एखाद्या स्त्रीकडे एखाद्यानं वाईट नजरेनं जरी पाहिलं तर त्या व्यक्तीचा चौरंग केला जात होता. खऱ्या अर्थानं आता शिवशाही असती ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच त्या माय बापाला आणि त्या पोरीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहिले नसते. पण आज पाहिलं तर दलालाच्या हातात सगळं राज्य गेलेलं आहे. गोष्टीचं वाईट वाटतं पा कधी कधी. माय बापाला प्रश्नच आहे की पोरीला जन्म घालावा की नाही घालावा. कारण जन्म घातल्याच्या नंतर एखादी मुलगी शेजाऱ्याच्या घरी फक्त खेळण्याकरिता जात असेल. एक काळ होता व गावातल्या लोकात कुठं पंचकृषी दुःख झालं तर पूर्ण गाव सहभागी व्हायचं. अनोळखी माणूस जरी असला परिसरातला तरी त्याच्यासोबत लेकीबाळीला पाठवत होते सासरी नांदण्याकरिता. पण आज शेजाऱ्याकडे जर पोरगी खेळण्याकरिता गेली आणि बाप कामावरून आला आणि माहिती झालं तर शेजाऱ्याच्या घरी पोरगी आहे, तर बापाला सुद्धा कुत्र्यासारखं धावत पळत यावं लागतं. का? आपली पोरगी सुरक्षित असेल का, आणि स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचं काम करतो. नाही प्रॉपर्टी नाही बंगला कमवता आला तरी चालेल, पण लेकरांना फक्त संस्कार देण्याचं काम करा. विठ्ठल विठ्ठल. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. भगवान परमात्माला प्रार्थना करायची, पुत्र दे ऐसा गुण राजाचा तिही लोकी झेंडा, आणि कन्या तरी ऐशी दे जैशी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा, मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. म्हणून त्या राजांसाठी म्हटलं जातं. पहा, सगळ्यांनी हात वरती घ्यायचे तर माझ्यासोबत टाळी वाजवून म्हणायचं. थोडीशी थंडी सोडा बाजूला, घ्या हात वरती सगळ्यांनी. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. हात वरती. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात
बाईसाठी टाळी वाजवा जोरात. सोपान महाराज 6 महिने झाले तिला संस्थेत येऊन, पण पहिल्यांदाच कीर्तन आणले मी तिला आज. रोज दुसऱ्या मुली असतात, हेच तर भविष्यातले नामांकित तीर्थंकर होणारे असतात. पहा, टाळी वाजवायची जोरात एकदा. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय, उभं राहिलेले सोडून, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हो. टाळी वाजवायला तुम्ही तुमच्याकरिता. आणि बऱ्याच लोकांनीच ते नाटकं केले. बोली एवढले तोंड, आवाज मात्र निघत नाही. सांगण्याचं तात्पर्य मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आताचे पोरं पहा तुम्ही, कुठले संस्कारीन कुठल्या काही गोष्टी. नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. नुसती दाढी वाढवली, नुसते कानात कुंडल घातले. दारू पिऊन पहाटे 3-3 वाजेपर्यंत जयंती करणारे साजरे करणारे लोक आहेत. पोरं पहाटे 3-3 वाजेपर्यंत दारू पिऊन नाचतात. महाराजांना सुद्धा वाटत असेल तलवार काढून याच मावळ्याच्या डोक्यात घालावं. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाहीये. माणसाचे विचार चांगले असावे, त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम करा. शिवजयंती आपोआप साजरी झाल्याशिवाय राहत नाहीये. सगळ्या महिला मंडळांना सांगणं आहे माझं, मुलाला चांगले संस्कार देण्याचं काम करा. बरेच लोक पोरग संस्कारी निवडा म्हणून अशा पोरांकडे पाहतात आणि आळंदीला शिकायला सुद्धा टाकतात. पण नशिबात नसेल तर तुम्हाला सांगते मी, शिकायला टाकतात, 4-4 वर्ष संस्थेत राहतात आळंदीला, आणि फक्त धोतर घालायला शिकून येतं. कारण संतांनी वर्णन केले, सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. चांगल्या विचाराचा मुलगा निवडण्याकरिता त्याच्या आई वडिलाचं, त्याच्या कुळाचं, त्याच्या परंपरेचं आणि स्वतःचं सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं. त्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. मुलगा असावा पण चांगले विचाराचा, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी चांगले विचाराची मुलगी पाहिजे. आताच्या पुरी लग्न होऊन सासरी गेल्या, एक सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा. कळतं तुम्हाला? तिने जोडगावात भाकरी करावं, अख्ख्या जोडगावात कळतं कुणाची सून भाकरी करते. थपडांग थपडांग. आताच्या पोरीला तर भाकरीच येत नाही. कुठले संस्करण कशाचं काय. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन आणि लग्न झालं मालकाला टेन्शन. तुम्हाला एक प्रसंग सांगते पहा. एके बापाला 3 मुली, एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तर लग्नच जमाना. बापानं एवढी स्थळं पाहिली पण कोणताच मुलगा यांना पास करणार. पण शेवटी भानगड अशी झाली, बापानं सांगितलं पोरीनो हा आपला शेवटचा प्रयत्न आहे. 3 मुली होत्या, शेवटचा प्रयत्न आहे, हा प्रयत्न फेल गेला तर तुमचं लग्न व्हायचं नाही. मग शेवटचं स्थळ पाहतो. 3घी जणी सख्या जावा, 3घी जणी एकाच घरात जाणार. पण उद्या पाहुणे पाहून गेल्याच्या नंतर पोरींनो कोणी शब्दही बोलायचा. कोणी म्हटलं पप्पा मी येत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. सकाळी पाहुणे नाश्त्याला हजर. नाश्ता झाला, दुपारची वेळ, जेवणाची वेळ. दुपारी 12 वाजता पाहुणे जेवायला बसले. पोराचे मामा जेवायला बसले. पण मामा म्हणतात सकाळपासून आलो एकही पोरगी बोला नका, का मुक्यात नसतील. लोक आता म्हणतात ज्याची बायको मुकी तो सगळ्यात. पण मुक्या भेटतात कुठं. नवऱ्याला म्हणते काय काय सांभाळू. नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळा. कारण कधी काय बोलल बाई सांगता येत. ज्या वेळेला सांगितलं बोलू नका. मामा म्हणे जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट हजर. मामा जेवायला बसले. त्यामध्ये पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाटा होता, पापड होतं, लोणचं होतं, गुलाबजाम होते, जिलेबी होती. तोंडाला पांडा कसोटी देऊ फक्त. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट आणि त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढीचा पदार्थ पुढे आला आणि मामाने अशी कढीमध्ये 5 बोटं बुडले. जसे बोटं बुडले तसा मामाने असा फुरका मारला. जसा फुरका मारला मामा म्हणतात वा काय कढी झाली. अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती म्हणे. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. जिनं कढी केली तर पातीलाच उचलून घराच्या बाहेर पडत सुटली. बाई 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 ताय दांगू तुम्हाला तकाल पतून धामाधूम झाले. त्यात देव दातलं मिव दातलं. देव का तुम्हाला पली पली म्हणे. वालू का कली घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्या दुसरी आली. ती म्हणती अगं कशाला बोलली. एवढं बोलायला तिने अर्धा तास घातला. तिसरी आली. ती म्हणती काय केलं तुम्ही. पप्पांनी सांगितलं होतं ना बोलू नका. बोलण्या चांगला होतं ना दाना. बोलण्या जमणे ना मन जमणे ना कन्नक नाही जोडगाव. जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून जोडगावाचं तोंड नाही पाहिलं. विठ्ठल विठ्ठल. मुलगी असावी पण संत जनाबाई सारखी. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं ये ग विठाबाई माझे पंढरीची आई रोज पहाटेच्या वेळी जातं झटकून घ्यावं.
जातेवरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू म्हणा, ओव्या गाऊ कौतुके तू. गाणे करतात पण जातेवरचे, आता गाणी नाही राहिले. संत जनाबाई सांगतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही मुने, माय बाबा काही नाही मुने, पांडुरंगा काही नाही मुने, विठ्ठला जे भगवान परमात्मानं जात्यावरती दळण दळू लागण्याकरिता यावं, मुलगी असावी संत जनाबाई संत मीराबाई सारखी. मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा, उजळले भाग्य. आता संतांनी वर्णन केले, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संता पायी, याला भाग्य म्हणताच येत नाही. पण मुलगा असावा चांगल्या विचाराचा. सांगण्याचं तात्पर्य जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पारमार्थिक भाग्य उजळलंय आणि परमात्मा प्राप्तीची चिंताही वारली, पण कधी अभंगाचं दुसरं